नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेनमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना। पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नग्न अवस्थेत सापडला मृतदेह। पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात समोर आली आहे। पाटणेश्वर येथील आदिवासी वाडीत 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। या प्रकरणात अत्याचारानंतर खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पेन पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत तपास वेगाने सुरू केला आहे। पेन तालुक्यातील पाटणेश्वर परिसरातील आदिवासी वाडीत 5 वर्षीय मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होती। मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास पेन पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांचे शोध पथक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली। त्यानंतर वस्तीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेनचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पेन उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन।